हाय हॅलो या सगळ्या गोष्टी आणि फॉर्मॅलिटी सोडून मला वाटतं आपण डायरेक्ट गप्पांवरती जाऊया. आणि बऱ्याच असं जुन्या नाटकांमध्ये वगैरे काम केलं. स्वागत आहे मकरंद सावंत यांचं. मधून डायरेक्ट गोव्यातनं जाता 1 वर्ष मिलिटरी स्कूलला होतो मी. उत्तम लेखक, कवी, संवाद लेखक आणि स्क्रिप्ट रायटर. जर इंग्रजीत फेल गेलो तर इंग्रजीचा अभ्यास करायचा म्हणून मी शेक्सपियर वाचले. पहिल्या 3 मध्ये नंबर असलेला मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यावर इंग्लिश मध्ये फेल झाला. कविता खोल उतरण्यासाठी खळीचा तळ गाठावा लागतो. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण शब्दाळू म्हणजेच रुपाली जाधव आजच्या या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, या 2 ओळी मी ज्या तुमच्यासमोर बोलल्या आहेत त्या लिहिलेल्या आहे मकरंद सावंत यांनी. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मकरंद सावंत यांना ओळखलं जातं. उत्तम लेखक, कवी, संवाद लेखक आणि स्क्रिप्ट रायटर, लिरिसिस्ट आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची खूप सुंदर ओळख आहे. आणि आज आमच्या पहिल्या एपिसोडमध्ये, पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी आपण खूप छान छान गप्पा मारणार आहे. स्वागत आहे मकरंद सावंत यांचं. एक अभिव्यक्ती म्हणून मला असं वाटतं की बालपणाचा किंवा बालसंगोपनाचा हा खूप मोठा हातखंड असतो. तर मला जाणून घ्यायला आवडेल की बालपण तुमचं कसं गेलं? माझं बालपण फिरण्यात गेलं. म्हणजे मी पहिली काही वर्ष मुंबईत होतो आणि नंतर तिथून काही कारणांमुळे 1 वर्ष रायगड मिलिटरी स्कूल, रायगड मिलिटरी स्कूल वरून नंतर परत गोवा, गोव्यानंतर मग पुढचं शिक्षण तिथेच सगळं झालं. पण ते एक असतं ना, म्हणजे बऱ्याच पुस्तकांमध्ये आपण असं वाचलंय की असं हलाखीत बालपण गेलं का त्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी येते वगैरे. असं हलाखीत वगैरे काही बालपण गेलेलं नाही. एक मध्यमवर्गीय घर आपलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे त्यात मोठी गोष्ट अशी होती की माझे दोन्ही आजोबा, म्हणजे आईकडचे आणि वडिलांकडचे, आईकडचे आजोबा हे कीर्तनकार होते आणि वडिलांचे वडील जे होते त्यांनी बऱ्याच असं जुन्या नाटकांमध्ये वगैरे काम केलं. त्यामुळे तो कुठेतरी तो बेस होता. कदाचित मधल्या पिढीने आमच्या स्किप केला आणि पण तो मग ते दोघांचं म्हणतात ना साचलं होतं ते एकत्र असं माझ्यावरती फ्लड झालं आणि पुढे असं आपण आलो. अच्छा, मग एकंदरीत मुंबईमधून डायरेक्ट गोव्याला तुम्ही गेलात, काय फरक जाणवला? आणि कारण की घरापासून लांब असताना संवाद पुढे साधता येत नव्हता, तेव्हा संवाद कसा व्हायचा तुमचा, कोणाशी व्हायचा? नाही, मुंबई मधून डायरेक्ट गोव्यातनं जाता 1 वर्ष मिलिटरी स्कूलला होतो मी. आणि ते सुद्धा असं झालं की मी मुंबईत मराठी मीडियम मध्ये आणि प्रॉपर अगदी गोखले हायस्कूल मध्ये होतो मी. आणि तिथे मराठी मीडियम मध्ये असताना 8वी मध्ये अचानक इंग्रजी मीडियम. अच्छा. मी पहिल्या 3 मध्ये नंबर असलेला मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यावर इंग्लिश मध्ये फेल गेला. तो राग होता की अरे आपण फेल कसं काय होऊ शकतो. मग अभ्यास केला. अभ्यास काय करायचा, जर इंग्रजीत फेल गेलो तर इंग्रजीचा अभ्यास करायचा म्हणून मी शेक्सपियर वाचायला घेतला. म्हणजे म्हटलं करायचं तर मग डायरेक्ट वडिलांपासून सुरू करूया म्हणून मग ते शेक्सपियर वाचायला घेतलं. शेक्सपियर अगदी कोळून पाहिलं त्याच वर्षात. सगळं वाचायला लागलो. ते छान वाटलं, मजा आली त्याच्यात. तो जो ड्रामा आहे ती गोडी लागली. म्हणजे लिटरली शेक्सपियरची भाषा फार वेगळी आहे. म्हणजे आपण जे नॉर्मल इंग्लिश आज वापरतो ते नाहीये. मग एका बाजूला डिक्शनरी, एका बाजूला पुस्तक असं करून. आणि मिलिटरी स्कूल होती तर सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या आणि लायब्ररी ओपन असायची आम्हाला. तर तिथे ते शिकलो. हेच नंतर पुढे गोव्याला गेल्यावर कंटिन्यू केलं. फक्त 11वीच्या आसपासची गोष्ट आहे. मॅजेस्टिकचं किंवा असं कुठल्या तरी प्रकाशनाचं ती फिरती लायब्ररी असते ना, प्रकाश हे असतं, प्रदर्शन असतं, ते आलं होतं. आणि तिथे मला काही पुस्तकं सापडली ज्यात कवितांची प्रॉमिनंट पुस्तकं आणि गझल होत्या. भटांची पुस्तकं होती. त्याच्या गोष्टी बदलायला लागल्या. तिथे मग 12वीच्या एक्झामच्या आधी मी सायन्स घेतलं होतं ऑब्व्हियसली. सो फिजिक्सच्या पुस्तकाच्या आतमध्ये गझलची पुस्तकं वगैरे असं सगळं गोष्टी केल्या. आणि मग नंतर तिथून ती अभ्यास पण व्हायचा पॅरलली, पण इथे गोडी लागली. म्हणजे पुस्तकांचा कल असा तुमचा जीवन. तुम्ही जे म्हणालात ना की
संवाद कोणाशी व्हायचा, तो पुस्तकांशी व्हायचा. अच्छा. आणि जेव्हा आपल्याकडे कोणीच नसतं ना बाबा, आपण कुठे बोलायचं, कोणाशी बोलायचं, मित्र वगैरे असतात पण ते मित्र ते वेगळ्या काय म्हणतात त्याला, त्यांची IQ किंवा त्यांचं ओव्हरऑल विचारसरणी ही थोडी वेगळी असते, जी आपली कदाचित तशी नसते. आपण वेगळ्या विचारसरणीत कुठेतरी कदाचित ती कलाकाराचं जे बीज असतं ना ते एका वेगळ्या एन्व्हायरमेंटला शोधत असतं फ्लरिश होण्यासाठी. म्हणून मी तिथे पुस्तकं मला जास्त जवळची वाटली मित्रांपेक्षा. मित्र आताही आहेत कॉन्टॅक्टमध्ये, पण ती पुस्तकं जास्त जवळची. मग हा संवाद साधताना लेखनाची गोडी कधी लागली, किंवा घरच्यांना जेव्हा कळालं की तुम्ही लिहिता तर त्यांची प्रतिक्रिया कशी होती? घरच्यांना नंतर कळलं. 2 किस्से आहेत आठवतात मला. एक तर वक्तृत्व स्पर्धा असायच्या आणि त्यावेळेला आम्हाला पाठवलं जायचं, चांगलं लिहितोय म्हटल्यावरती किंवा चांगला बोलतोय, चांगलं वाचन आहे म्हटल्यावर पाठवायचे. तर त्यावेळेला पहिल्यांदा एक मला ते कन्सेप्ट पण आठवतोय, शस्त्र नको शास्त्र हवे म्हणून कन्सेप्ट होता. ह्याच्यावर लिहायचं आणि मी लिहिलं आणि मी माझ्या आजोबांना वाचून दाखवलं. आणि त्यावेळेचे माझ्या आजोबांचे म्हणजे वडिलांचे जे काही एक्सप्रेशन्स होते ना ते छापले गेले की हा दिस इज हे पाहिजे. आणि तुम्ही ते त्यावेळेला किती वर्षाचे आहात? तेव्हा मी आय गेस 11वीत असेल मी तेव्हा. 11वीत. नंतर ते तिथे एक झालं आणि त्यानंतर दुसरा किस्सा नंतर 11वीत असताना आमचे सर होते केमिस्ट्रीचे, प्रियवकर सर. म्हणजे जे कोणी SPK कॉलेज सावंतवाडीचे आहेत त्यांना सगळ्यांना माहित असणार आहे ते प्रियवकर सर काय. स्ट्रिक्ट पण अतिशय ब्रिलियंट माणूस, भयंकर स्ट्रिक्ट. आणि त्यावेळेला ट्युटोरियल्स असायचे, आताही असतात पण आम्ही ते ट्युटोरियल स्किप केली होती ती. आणि ट्युटोरियल सोडून मी आपला उंजळत होतो आणि कवितेचा कार्यक्रम होता सावंतवाडीच्या कॉलेजमध्ये. मी आपलं म्हटलं आपण देऊया नाव, बघूया. आणि मग मी नाव दिलं आणि मी सरांना सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही. आणि त्याच लेक्चरच्या वेळेला मी ऑन स्टेज होतो, इथे कविता परफॉर्म केली आहे आणि पहिला प्राइज मिळाला. वा नाही, ते नोटीस बोर्डला लागलं. आणि आमचे सर असे की अरे हा आजारी होता ना, हा याला पहिलं कसं काय प्राइज मिळालं. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी काहीतरी मग नंतर आम्ही म्हणजे लेक्चरला बसलोय, लांबून मला मी त्यावेळेला नामकरण केलं सरांनी कविवर्य म्हणून. 12वी संपेपर्यंत ते मला कविवर्यच म्हणायचे. म्हणजे ते फिक्स झालं की हो कविवर्य उठा, आता कोव्हॅलंट बॉन्ड बद्दल ऐकवा आम्हाला, त्याच्यावरची कविता ऐकवा. बट तिथे घरातल्यांना फार नंतर कळलं की बाबा मी लिहितो किंवा असं काहीतरी आहे. पण कॉलेजला वगैरे पटकन ते पसरलं, पटापटा सगळीकडे समजलं लोकांना. मग हे सगळं चालू असताना पुस्तकांशी संवाद सुरू झाल्यानंतर आयुष्य पटकन तुमचं बदलत गेलं असं तुम्हाला वाटतं का? पुस्तकं आयुष्य बदलतात, चांगली आणि वाईट दोन्ही. म्हणजे तुमच्या हातात जर एखादं वाईट पुस्तक आलं तुम्ही वाईट दिशेने जाऊ शकता. लकीली माझ्या हातात चांगली पुस्तकं आहे. म्हणजे चांगली म्हणजे सावंतवाडीच्या पुढे बांदा नावाचं एक बस स्टँड आहे, त्या बांदा नावाच्या स्टँडवरती पुस्तकं शोधत होतो मी. मला वाचायला आवडायचं अगदी. ही लकीली माझ्या आईची कृपा आहे खरं सांगायचं तर. म्हणजे फार लहानपणापासून ठकठक, चंपक, अजून ते कॉमिक्स यायचे ना, राज कॉमिक्स, अजून काय डायमंड कॉमिक्स, चाचा चौधरी और साहब वगैरे, हे सगळं वाचलं. त्यामुळे मला ती पुस्तकं अशी हवी असायची. आणि गावी जाताना एसटी मध्ये बसून एक्झॅक्टली. आणि मी त्यावेळेला बांद्यावरून, आताही बांद्यावरून मुंबईला यायला लक्झरी बसेस येतात. सो मी त्यावेळेला काहीतरी, ही एक गोष्ट सांगतोय मी 10वीच्या आसपासची, त्याच्याही आधीची. आजी आजोबांकडे गेलो होतो आणि घरी यायचं तर मी शोधत होतो काहीतरी पुस्तक पाहिजे, एकटा येणार होतो. आणि त्यावेळेला मला ते डायमंड पॉकेट बुक नावाचा एक प्रकार येतो, अशी उभी पुस्तकं असतात अशी लांब. ओके. आणि ते पुस्तक सापडलं. त्या पुस्तकाचं नाव होतं जगजीत और चित्रा की गझली. म्हणजे जगजीत सिंग आणि चित्रा यांनी गायलेली जितक्या गझल आहेत ते, मग खाली गझलकाराचं नाव पण नव्हतं पण त्यांनी जितक्या गझल गायल्या त्यांचं संकलन होतं. आणि ते असं 50-1 रुपयाला वगैरे असं लांब पुस्तक. म्हणजे यार दुसरं काही सापडत नाहीये, हे घेऊ. आणि तिथून मग ज्या काही गोष्टी बदलल्या, इट चेंज एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. लाईक अरे ही गझल असा प्रकार असतो. म्हणजे लकीली मी तुम्हाला सांगेन, मी त्या जनरेशन मध्ये वाढलो ना ज्या वेळेला काठाला गाणं होतं.
पण त्यावेळेला माझे मित्र ते टी सिरीजच्या कॅसेट्स घ्यायचे, ज्याच्यात एका कॅसेटमध्ये 12 सॉंग्स 15 सॉंग्स असे असायचे. आणि ते सगळं टोटल असायचं त्याच्यात, म्हणजे फिल्मची गाणी, रिमिक्स गाणी, समथिंग लाईक दॅट. आणि मी ह्याला जायचो, ती कॅसेट याची 30-35 रुपयाला. ओके. आणि त्यावेळेला पॉकेट मनी पण 50 रुपये असायचं, म्हणजे खूप व्हायचं ते. आणि मला हौस कसली, युनिव्हर्सलच्या कॅसेट्स घ्यायच्या ज्याच्यात असणार 4 गझल. पण त्या 4 गझल म्हणजे त्या स्टँडर्डच्या असायच्या ना, म्हणजे जगजीत सिंगच्या असतील किंवा हरिहरांचं काश आलेलं त्यावेळेला, जगजीत सिंगचं, आशा भोसले जगजीतचं टुगेदर आलं होतं, इव्हन मरासिम आलं होतं गुलजार आणि जगजीतचं. ह्या गोष्टींची आवड होती, मग ते घेतलं होतं, ते ऐकायचो. आणि त्यात दुसरी गोष्ट काय माहितीये का, त्या नुसत्या कॅसेट्स यायच्या नाही, त्या कॅसेट मध्ये जे काही ब्रॉशर यायचं ना आतमधलं, त्याच्यावर गझल लिहिलेल्या असायच्या. ते अजून तो ऍक्च्युली मजेची गोष्ट ही आहे बघा, कुठल्याही याच्यात व्हॉट एव्हर युअर डुइंग, काही म्हणजे फिल्म लाईन मध्ये असू दे, इतर काही गोष्टी असू दे, जी गोष्ट तुम्ही मजा म्हणून करता ना ती लक्षात राहते, अभ्यास म्हणून करतो ती राहते. आपण मी ही मजा म्हणून करत होतो, मला ती गझल मजा देत होती. म्हणजे मी ते चांदी जैसा रंग तेरा सोने जैसे बाल ऐकत होतो, त्याची मला मजा येत होती म्हणून ती लक्षात राहिलं. मग हा सगळा प्रवास सुरू असताना असा कोणता लेखक आहे की जो अगदी मनात घर करून गेला आणि आयुष्याचा नवा भावार्थ तुम्हाला कळाला? एकच नाव आहे, असे कोणते बरेच असतील आहेत, पण कसं आहे, एक कोणतरी असतो ना सर्वोच्च असं, जिथे ते खरं कदाचित तुम्ही जर साहित्यिक फुटपट्टी वापरून बघितली तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की नाही रे, याच्या व्यतिरिक्त ही आहेत, हे आहेत, ते डेफिनेटली आहेत. पण त्या एका माणसाच्या लिखाणाने आमूलाग्र बदल घडून आणला. तो माणूस म्हणजे नन अदर दॅन भाई पु ल देशपांडे. एखादी म्हणजे पुलंवरती मी नंतर हल्ली कार्यक्रम पण करतो, म्हणजे आपले पुलं आहे तुझपाशी नावाचा एक कार्यक्रम आहे माझा, भाईगिरी नावाचा एक कार्यक्रम करायचो. पण हे कार्यक्रम वगैरे राहिले बाजूला, पण पुलं या माणसाने हसवलं, रडवलं, हे सगळं हे खूप म्हणतात ना चावून स्वतः झालेली वाक्य आहे की या माणसाने आम्हाला हसून रडवलं वगैरे वगैरे. मी ना काय म्हणतात त्याला, माणूस जर डिप्रेशन मध्ये जात असेल ना त्यांनी भाई वाचावे. ते स्वतः तुम्हाला एका अशा डिरेक्शनला घेऊन जातील म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकणार. मी बरेच असे लेखक आहेत जे दुःखांना गोंजारतात. खूप आहेत लेखक असे की ज्यांना आवडतं की दुःख गोंजारलं जातं, ते डेकोरेट करतात. भाई हा तुमचं दुःख तुम्हाला विसरायला लावणारा लेखक आहे. या दोनमध्ये फरक काय जाणवतो? गोंजारणारे जे आहेत ना ते दुःखाला डेकोरेट करून ते दुःख सेल करायला समोर ठेवतात. भाई तुम्हाला गोंजारत नाही, भाई विसरायलाच लावतात की ते नाहीच आहे. हा तिथे नाहीच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बटाट्याची चाळ एक चिंतन म्हणून त्यांचा एक लेख आहे, त्यातला शेवटचा लेख बटाट्याची चाळ, त्याच्यात ते चाळीचं मनोगत आहे टोटली. ती चाळ म्हणते की आता सगळा बदल कसा झाला, आम्ही कसे बाप बघितले, म्हणजे बाप आमच्या वेळेला बाप म्हणावं असे बाप असायचे. म्हणजे त्याचं फार सुंदर वाक्य आहे की पगडी घेण्या इतपत वकिलांची ऐपत होती. म्हणजे ते वाक्य जरा सारख्यास्टिकली आहे की आताचे लोक पगडी घालत नाहीत, पण त्यावेळेला तेवढी ऐपत होती म्हणून घालत होते. आणि ओव्हरऑल त्यांनी ती मुंबई त्या काळाची वर्णन केलेली आहे. आणि शेवट असताना ते कुठेतरी असं म्हणतात की आजूबाजूच्या एक चाळी तुटल्या आहेत, तिथे आज बिल्डिंगी उभ्या राहिल्या आहेत. कदाचित उद्या ह्या चाळीच्या पायावरती सुद्धा कोणीतरी कुऱ्हाड घालेली, सुद्धा काहीतरी कोसळेल, पण तरीही त्यावेळेला ही चाळ कुठेतरी असं वाटतं मनात पुन्हा उभी राहील आणि म्हणेल की माझ्या पोटात ह्याहून जास्त माया. म्हणजे हे भाई जे मांडतात ना, तुम्ही तुमची आणि तुम्ही तुमची ती म्हणजे सरळ सांगायचं ना, आपण आपली तुटपुंजी दुःख विसरतो आणि ह्या फार मोठ्या गोष्टीत कुठेतरी हरवतो. ते तुम्हाला म्हणजे चितळे मास्तर जे आहे त्यांचं, त्याचं ते शेवटचं वाक्य की
मास्तर आपली चप्पल विसरले होते नेहमीसारखी, मी जाऊन चप्पल घेऊन आलो मास्तरांची, आणि मास्तरांची चप्पल ओळखणं फार सहज सोपं होतं, कारण कुठल्याच चपलीच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या. एका वाक्यात भयंकर मास्टर. दिस इज भाई ना. त्यामुळे मग काय होतं, भाई अनेकदा असे लोक म्हणतात की पु ल देशपांडे यांचा विनोद संपला. माझे बऱ्याच नामवंत पत्रकार आणि लेखकांबरोबर या विषयावर वाद झाले, मांडलोय मी बऱ्याच लोकांशी. भाईंचा विनोद नाही संपला, कारण भाईंचा विनोद हा बदलावरती होता, की एका चाळीतला माणूस बिल्डिंग मध्ये गेल्यावरती तो बदलतोय कसा, आणि तो बदल हा जगातली चिरंतन गोष्ट आहे, ती कधीच संपत नसते. त्यामुळे त्यांचा विनोद संपला नाही. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं झालं की आता सध्या घोडे चालत नाहीत म्हणून महाराजांचा इतिहास संपला असं म्हणण्यासारखं. इतिहास आहे तसंच आहे, ज्याला शोधायचं आहे त्याला सापडतं. तसंच भाईंचा विनोद ज्यांना शोधायचा आहे त्यांना तिथे सापडतं. तुम्हाला डोळे साफ करायचे हे नाहीये, ठीक आहे, तुमची उंची. भाईंची अशी कोणती पुस्तकं आहेत की तुम्हाला असं वाटतं की आवर्जून प्रत्येकाने वाचली पाहिजेत? भाईंची सगळीच पुस्तकं प्रत्येकाने वाचली पाहिजे. कारण आहे तुमचा लाईफचा ओव्हरऑल चढता क्रम कसा घडवत जातो. म्हणजे तर भाईंनी 2-3 वेगळी पुस्तकं पण लिहिली. भाईंनी गांधींवरती पुस्तक लिहिलं, एक वेगळं पुस्तक आहे. नंतर मग व्यक्ती आणि वल्ली वाचा तुम्ही, बटाट्याची चाळ वाचा. अजून जरा माणसं कळायला लागली की मनोगत वाचायचं, गणगोत वाचायचं. प्रवासाला निघालो की वाचायचं जावे त्यांच्या देशा वाचायचं, किंवा पूर्वाई वाचायचं, पूर्वरंग वाचायचं. अजून त्याच्यानंतर अजून थोडं वेगळं वाचायचं असेल तर मग असामी वाचायचं, खोगीर भरती वाचायचं, राजकारणावर वाचायचं असेल तर खिल्ली वाचायचं, गोळाबेरीज वाचायचं, उरलं सुरलं वाचायचं, फसवणूक वाचायचं. त्यानंतर अजूनही डिफरंट काहीतरी वाचायचं असेल ते 1-0 वाचायचं. 1-0 हे पुस्तक याची पारायण व्हावी ह्या थोडीसाठी पुस्तक आहे. का बरं, म्हणजे असं का वाटतं? 1-0 मध्ये पण सकाळ झालेली असते आणि रेल्वे कल्याण सोडून पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघते. जसं कल्याण सुटतं तसं आपल्याला कळतं की आपण मुंबई नामक एका फार मोठ्या मुतारीत शिरत आहोत. सकाळ झालेली असते आणि रेल्वेच्या रुळांच्या दुतर्फा पुरुषांसोबत स्त्रिया सुद्धा प्रातःविधी उरकायला बसलेल्या असतात. त्यावेळेला वाटतं की हे असं का होत आहे. मनात भाई फार सुंदर एक वाक्य त्यात सांगतात की कसं आहे, स्त्री सुलभ लज्जा ही सुद्धा आर्थिक दृष्ट्या परवडावी लागते. आणि आपल्या शेजारी एखादा बुशकोट बसलेला असतो, तो म्हणतो की ह्या लोकांच्या ना डोंगरावरती हंटर हव्यात, हंटर. तेव्हा असं वाटतं की हा शेजारी बसून सुद्धा माझ्यापासून किती लागते. त्याच 1-0 मध्ये बहिणी फार सुंदर एक असं म्हणलंय की आपण छानपैकी चिनी जेवण जेवून हॉटेलमधून बाहेर आलेलो असतो, सगळी चैन जमा झालेली असते आयुष्यातली की वा काय जेवलं, आणि एखादी शरीराचं अस्थिपंजर झालेली एखादी बाई तशाच एकदा एका रुपड्या बोडक्या मुलाला घेऊन आपल्या समोर येते आणि हात पुढे करते, झालं सगळ्या चैनीची वजावट. आणि मग त्यावेळेला राग येतो तो गांधी, फुले, आंबेडकर या सगळ्या लोकांचा. त्यांना विचारावं असं वाटतं की कुणी सांगितलं होतं तुम्हाला माझ्या मनाचे नको ते कोपडे उजळवून टाकायला. आणि शेजारी आपला मित्र आपल्याला विचारत असतो की पान बनारसी हवं की कलकत्ता. किती वेगळा स्पेक्ट्रम लाईफचा. तुम्ही जेव्हा भाईंनी मला जगायचं का जगावं वगैरे हे जाऊ दे, त्यांनी दृष्टी दिली. ही जी जगाकडे बघायची दृष्टी आहे ना की यार खरंय, हे किती खरं आहे. आणि मग ही विसंगती आपल्याला दिसते. आजही तुम्ही कुठल्याही रस्त्याला चला, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातून असं काहीतरी सापडतं. जसं फॉर एक्झाम्पल भाई एका ठिकाणी म्हणतात की समोरून एखादी स्त्री जात असते आणि बायको विचारते पाहिलात का पदर. आता कुठला सख्खा नवरा आपल्या सख्ख्या बायकोला हो मी पदर पाहिला असं सांगितलं, त्यापेक्षा नाही पाहिला बाबा असं सांगितल्यावरती मग काय माहित कुठे लक्ष असतं वेळ हे ऐकायला बरं. आणि ही विसंगती सुद्धा भाई शोधून काढतो. दिस इज भाई जीनियस. जीनियस, खरंच जीनियसच आहे. मला असं वाटतं की कविता, गझल हे सगळं करत असताना, वाचन करत असताना
प्रत्येक कवीला कुठल्या तरी कवितेचा एक भाग आवडतो, म्हणजे वेगवेगळ्या कवितांचे प्रकार असतात. असा कुठला प्रकार आहे की तो तुम्हाला खूप आवडतो आणि तो तुम्ही एन्जॉय करता लिहिताना आणि तो समोर मांडताना? कवितेचे प्रकार असं नाही म्हणणार मी. कवितेचा तर कुठलाही प्रकार आवडतो. कविता सुंदर आहे ना. मी कवितेला अनेकदा मी बऱ्याच ठिकाणी भाषणांमध्ये पण सांगितलं होतं की कविता ही तुमची कविता ही तुमच्या स्वप्नांसाठी अगदी फॅन्टसी, आणि ती कशी असावी हे सांगायचे अधिकार मला नाही. तुमची कविता आहे ना, हे तुमचं स्वप्न आहे, ते कसं असावं, तुम्ही कशी स्वप्न बघावी हे मी कसं सांगणार. जास्तीत जास्त मी हे सांगू शकेन, ओके तुमचं स्वप्न 2 तासाचं ठेवा, अर्ध्या तासाचं ठेवा, किंवा ह्यात छान वाटतंय, ह्यात वेगळं असलं असतं तर अजून मजा आली असते. या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही. त्यामुळे त्याचा प्रकार कुठला आवडतो असं नाहीये, पण काही कविता ना अशा मेंदूवरती छापलेल्या असतात, त्या राहतात. काय पाडगावकरांची एक कविता आठवीत होती आम्हाला, इतकी सुंदर कविता आहे. कोकणचा परिसर दाखवलाय त्यांनी की गिरबटलेल्या डोंगर रेषा, सुळसुळणारे ऊन ही तल्लक, मान वाकव्या माड कलंदर, एक न नारळ पुरा कफाल्लक, चपळ हवेच्या डोक्यावरती तलम धुक्याची तिरपी टोपी, एक सुरी आपुलीच खळखळ ऐकत पाणी जाते स्कुपी, त्या पाण्यावर सूर मारितो एक शुभ्र गुबगुबीत पक्षी, चोच दयाची पिवळी पिवळी पंखावरती काळी दक्षी, खुसखुशीत या अशा सकाळी हवीच असली गुंगी थोडी, या मातीचे भावे पाणी अन पायांची लहरी गोडी. क्या बात है. पाडगावकर. मी नंतर पाडगावकर इतके वाचले, गोलगाणी वाचली, विदूषक वाचला, पण ही कविता जशी छापली गेली आहे ना ती छापली. आणि पाडगावकरांच्या व्यतिरिक्तही इतके इतके दिग्गज कवी डेफिनेटली पाडगावकर वॉज वन ऑफ देम. बट आजकालची जरा मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं ना की आम्ही फेसबुकवरती लिहिणारे जे काही कवी मंडळी आहोत त्यांना वाचून लोकांना वाटतं अरे वा काय लिहिलंय. हा कधीतरी तो एक म्हणतात ना, तो जसं गदिमांनी ते लिहिलंय, एका अभंगात लिहिलंय गदिमांनी की उजेडी राहिले उजेड होऊन, उजेड होऊन. तसा तो उजेड कधीतरी आम्हाला सापडतो. आम्ही जास्तीत जास्त ती परावर्तित तो चंद्र असो आम्ही बघते की आमच्यावरती सूर्याचा उजेड पडला आणि आम्ही परावर्तित व्हायला म्हणून समोर होतो म्हणून तुम्हाला तो चंद्र सुंदर दिसतोय, पण तुम्ही सूर्य पाहिलाच नाहीये. आजच्या बऱ्याच मंडळींनी तो सूर्यच पाहिला नाहीये. त्या ज्या कविता आहेत त्या, तो जो गाभा आहे, डेफिनेटली छान लिहितात. आजही बरेच चांगले लिहिणारे लोक आहेत, पण डेफिनेटली आहे. बाईंचंच वाक्य आहे की साहित्यातलं कुठलाही आविष्कार हा शेवटचा म्हणता कामा नये. तो तिथे प्रत्येक आविष्काराला अरे इथून काहीतरी अजून चांगलं. म्हणजे कविता आपल्याला खूप संदर्भ आणि खूप वाटा देत असते, बरंच काही काही देते. म्हणजे आता एक्झाम्पल देतो मला, गालिबचं एक्झाम्पल. ओके, गालिबची अशी स्टोरी आहे की गालिब पत्र लिहिलं गालिबने त्याच्या मित्रांना की हम मुगल बच्चों को कबूतरों से खेलने का बहुत शौक है, मेरे हाथों भी एक डोमनी का कत्ल हुआ था. डोमनी म्हणजे फिमेल कबूतर, असं गालिबने लिहिलेलं पत्र आहे. ओके, पण अर्थ त्याचा असा आहे ना की एक तवायफ होती, तिचा जीव गेला होता गालिबच्या मुळे. गालिबच्या मुळे असं नाही म्हणणार, गालिबच्या प्रेमात होती, गालिबच्या शब्दांच्या प्रेमात होती. तर मजेची गोष्ट अशी की जो अतिशय प्रामाणिक असलेला, खिशात अजिबात दमडा नसलेला गालिब हा तवायफच्या कोठ्यापर्यंत जाणार कसा, याची उत्तरं सापडतात कुठे माहितीये? गदिमांच्या जोगियामध्ये. अच्छा, तुम्ही म्हणतात ना वाटा, गदिमांच्या जोगियामध्ये ओपनिंग फक्त त्याच्या 4 ओळी ऐकवतो की कोण्यात झोपली सतार सरला रंग, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग, दुमडाला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिल्या देठ लवंगा साली. आणि ती पूर्ण कविता अशी अशी एक घडत जाते की एक वेश्या आहे आणि ती आज म्हणते मी आज नाचणार नाही, आज मी गाणार नाही. का तर एकेकाळी कोणीतरी एक माणूस आला होता, त्याने येऊन मला प्रेमाचा प्रपोज केला. मी त्याला म्हणाले अरे दाम वाढव थोडा,
तो निघून गेला. त्यानंतर परत कधी तो आला नाही. आता तो काय परत कधी येणार नाही. पण तो हा आजचा दिवस होता. त्यामुळे तेव्हापासून आजवर प्रत्येक दिवशी अशीच व्रतस्थ राहून अंगाला कोणाला हात न लावू देता हा एक दिवस मी व्रतस्थ राहते त्याच्यासाठी. त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान. ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनी अंगे वर्षात एकदा असा जोगी रंगे. तो कॅरेक्टर गालिब दिसला की हा कधीतरी चुकून असू शकतो. डेफिनेटली असू शकतो. मी काय म्हणतात त्याला, जेवढा तो ज्ञानाचा उजेडा आहे तो इतका पसरलेला आहे की तो कुठेही असू शकतो. कशातही आपण ते कॅरेक्टर शोधू. आता जसं तुम्ही मला सांगितलं की सोशल मीडिया वेबसाईटवर नवकवी आहेत किंवा एक्झिस्टिंग कवी आहेतच, तुम्हाला काय वाटतं की पूर्वी जे कवी होऊन गेले आपल्या लेखनामध्ये त्यांची त्यावेळी असलेली जीवनशैली होती ती प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. मग आत्ताचा कवी कसा आहे, ही साहित्यामध्ये बदललेला जो कल आहे कवितांमध्ये तो तुम्हाला कसा वाटतो? ते तर डेफिनेटली आहे ना. ते प्रत्येक कालावधीत तो कवी त्याच्या आजूबाजूचं जे दिसेल भवताल जे असेल ते तो मांडतो. ते आपण संत कवींमध्ये पण पाहिलं ना. म्हणजे गोरा कुंभार जेव्हा कविता लिहितो तेव्हा तो त्या माठाबद्दलची कविता लिहितो है ना, की प्रत्येक मडक्याचा आकार वेगळा आहे वगैरे वगैरे हे सगळं सांगतो. ज्या वेळेला सावतामळी लिहितो तेव्हा सावतामळी कविता काय लिहितो की कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई. ज्ञानेश्वरांच्या कवितेला व्यापक अर्थ आहे कारण ते अद्वैतापर्यंत पोहोचले. तुकारामांच्या अभंगाला जोडणी धन उत्तम व्यवहार आहे. तुकाराम वाणीमध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीच्या कविता लिहिल्या. हेच नंतर पुढे जसजसं होत गेलं म्हणजे जी होता आता मगाशी पाडावरांचा विषय आला होता म्हणून सांगतो. मर्ढेकर रेडिओमध्ये काहीतरी सिनियर ऑफिसर म्हणून जॉबला होते. त्यांच्या हाताखाली कामं करायला जी माणसं होती ती कोण होती, भाई होते. एक तर भाई तिथे होते. भाईंनी ऍक्च्युली तिथे काम केलं. त्यांच्या बरोबर पाडगावकर होते म्हणजे त्यांच्या ज्युनियर म्हणून, आणि एक ना फक्त असिस्टंट म्हणून कोणतरी आणायला आणि आणून सोडायला म्हणून जो माणूस असायचा ते होते चिंत्र्य खानोलकर म्हणजे आरती प्रभू त्यांचं ते. म्हणजे इतकी व्हरायटी असलेली माणसं ती एका त्या रेडिओच्या खोलीत होती. इमॅजिन करा म्हणजे तो किती उजेड असेल ना, तिथे किती गोष्टी घडत असतील. बट आता ही प्रत्येक जण स्वतःची अनुभूती मांडताना स्वतःच्या काळानुसार लिहायची. म्हणजे मर्ढेकरांची जी मुंबईची एक कविता आहे हिवाळ्यावरची, मला पूर्ण एक्झॅक्टली ते आठवत नाहीये, पण ती कविता तुम्ही बघाल तर तो काळ मांडतो. आरती प्रभूंच्या सगळ्या कवितांमध्ये समुद्र येतो, वाळू येते, खारावारा येतो, कोकणात येते, सोडत नाही, बेस सोडत नाही. हीच तर मजा असते. तुम्ही आता सध्या रिसेंटली आमचे एक मित्र होते विष्णू सूर्यवाघ म्हणून, गोव्याचे सभापती होते ते, गोव्याच्या सचिवालयाचे, आणि फार सुंदर कवी, खूप उत्कृष्ट लिहिणारा कवी. त्यांच्या पण ज्या कोकणी कविता होत्या त्यांची पण जो बाज बघा ना, तो त्यांच्या आजूबाजूला दिसणारा जो एरा आहे तो सगळा त्यांनी मांडलेला आहे. तर त्यामुळे प्रत्येक कवी, तो आजचा कवी, आता मी माझ्या अनेकदा कवितांमध्ये मी कधी अनेकदा लोकलचा उल्लेख येतो, इतर बऱ्याच जणांच्या कविता. प्रामुख्याने अशी कोणती गोष्ट आहे की तो उल्लेख येतोच, म्हणजे आपण हरवत असतो आणि कविता लिहितो, सो अशी कुठली गोष्ट आहे की खरं तर नाही सापडत अशी मला, म्हणजे स्पेसिफिकेशन नाही. आता काही गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल कॉफी. ओके, कॉफीवरच्या कविता वेगळ्याच आहेत, त्या एकत्र आलेल्या आहेत, ती पत्र आहेत कॉफीला लिहिलेली, तो प्रकार कम्प्लिटली वेगळा आहे. पण त्या व्यतिरिक्त मग सगळीकडेच ती कॉफी येत नाही, ती तेवढ्या त्या पार्ट मध्ये आली, इतकी सुंदर झाली नाही. नंतर मग मध्ये एक फेज होता जेव्हा सगळ्या सॅड कविता झाल्या होत्या बऱ्यापैकी, अचानक रोमॅन्टिक कविता सुरू झाल्या. इट्स फेज ऑफ लाईफ. तुम्ही ज्या शेवटी कवी हा माणूस आहे ना, म्हणजे तो जी काही 3-3.5 मिनिटं कविता लिहायला लागतात तेवढा वेळ तो कवी आहे, त्यानंतर तो कवी नाही आहे, त्यानंतर तो माणूस आहे, तो जे जगतोय तेच लिहिणार ना. त्यामुळे अशी काही स्पेसिफिक जागा सापडली नाही कधी. निसर्गाचा खूप मोठा हातखंड ती तर आहे, तो तर म्हणजे मी एका फिल्म मध्ये पण लिहिलं, एका फिल्म मध्ये ते येईल लवकरच, एका फिल्म मध्ये पण तिने लिहिलं होतं मी असं की रिगार्डिंग
आपण सगळेजण कुठल्या तरी एका गोष्टीला रिलेट करत असतो, कुठल्या तरी नेचरच्या एखाद्या एंटिटीला आपण त्याचा भाग आहोत असं वाटत असतं. मला खूप आधीपासून मला स्वतः मी आभाळाचा भाग आहे असं वाटायचं, म्हणून आभाळावरती खूप कविता झाल्या. आताही मी जेव्हा जागा मिळते ना मला आभाळ काय आवडतं, त्यातल्या व्हरायटीज, ती ह्युजनेस, तो वास्टनेस, तिथे काय म्हणतात लिमिटेशन्स माहिती, प्रत्येक कोपरा वेगळा असतो. तो मला माझ्यासारखा वाटतो की मी तुमच्यावर असताना वेगळा असतो, मी वेगळा असेल, नाही इतर लोकांबरोबर माझ्या असिस्टंट बरोबर असताना वेगळा असेल, मी माझ्या प्रोड्युसर बरोबर असताना वेगळा असेल. सो तो आभाळासारखा आहे ना, तुमच्या खिडकीतून तुम्हाला दिसतं तेवढंच नसतं. मी माझीच कवितेचीच लाईन होती की तुमच्या खिडकीतून जेवढं दिसतं तेवढंच नसतं, कारण आभाळ वेगवेगळं आहे. तुम्ही तुमच्या खिडकीतून बघता ओके ही चौकट आहे, तुम्हाला दिसते तो अजून वेगळा आहे, मुक्त आहे. अगदी बरोबर. असा कोणता क्षण आहे की एकदम तो मेमोरेबल आहे, सुवर्ण क्षण आहे तुमच्या आयुष्यात कवितेबाबत? पण एखादी दाद, एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली दाद ती अविस्मरणीय आहे. आम्ही ना 2017ला कार्यक्रम केला होता ह्याचा भाव गझल नावाचा. मी, अभिजित कोसंबी, प्रसंजित अभिजितचा भाऊ आणि अमृता म्हणून सिंगर आहे त्या होत्या, अमृता नातू होती, पण एक्झॅक्टली आठवत नाही आता. खूप सुंदर सगळं कार्यक्रम जमला होता आणि प्रेक्षकांमध्ये जॉनी लिबर, अशोक सराफ, हृदयनाथ मंगेशकर आणि दिग्गज मंडळी. पार्ल्याला कार्यक्रम होता, छानपैकी कार्यक्रम रंगला आणि आमचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता. ऑलमोस्ट 12 वाजत आले आणि इंटरव्हलच्या जरा अलीकडे 12च्या जरा अलीकडे इंटरव्हल झाला आणि हृदयनाथ मंगेशकर आणि नंतर वरती भेटायला वगैरे आले. मी ना फार कमी असा कोणासमोर, म्हणजे ठीक आहे ताठा नाहीये किंवा माज नाहीये म्हणा, पण ते आतून जोवर येत नाही ना तोवर मला वाकायला आवडत नाही. हृदयनाथ मंगेशकर असे आले आणि माणूस असा आतून वाकला, असा पूर्ण मला जाणवलं की मी लिटरली तू वेळच वेगळी होती. त्यांनी हातात घेतला माझा आणि मला विचारलं की नाव काय तुझं? म्हटलं मकरंद. मग ते आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यावरती परत एकदा कन्फर्मेशन म्हटलं नीट चाललंय ना सगळं, परत हातात तुमचं नाव मला सांगितलं, मी परत सांगितलं मकरंद. आणि 2दा झालं, मला काहीतरी गोंधळ, कदाचित म्हटलं वयानुसार विसरत असतील असं होऊ शकतं. आणि आम्ही कार्यक्रमाला 12 वाजत आले, लवकर संपवायचा म्हणून आम्ही बसलो जागेवरती. अभिजित बसला, असा म्हणाला की सुरू कर, लवकर सुरू करूया. आणि मी निवेदन मी करत होतो, मी सुरुवात करायला आणि आतून सांगितलं की मंगेशकरांना, सॉरी हृदयनाथ मंगेशकरांना बोलायचं. आता काय मंगेशकरांना बोलायचं तर विषयच बंद. खुर्ची ठेवली आणि आम्ही बसलो. मंगेशकर आले आणि मंगेशकरांनी सगळ्यांची ओळख करून दिली, म्हणजे सगळ्यांबद्दल बोलले की म्युझिकवाले किती छान आहेत, अभिजितने चाली फार छान बसवले आहेत वगैरे सगळं सगळं. आणि जवळपास म्हणते शेवटी म्हणाल्यानंतर आणि आता म्हणे मी बोलतोय निवेदकाबद्दल, मकरंदीबद्दल. तर मकरंद हा मकरंद नाहीये, तो मरंद आहे. मरंद याचा अर्थ भटांनी वापरला एका ठिकाणी की अजून पाकळ्यातला मरंदहीन सांभाळला, उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू, पुन्हा पुन्हा मिठीत ही शहाळतोस काय तू. तर त्या कवितेत आहे. तर त्यांनी मरंद म्हणजे काय तर मधात ना एक असा खरखरीतपणा असतो, जिभेवर तुम्ही ठेवल्यावरती जाणवतो. जो मरंद जो असतो ना त्यात तो खरखरीतपणाही नसतो, इतकं स्मूथ ते मध असतं. हा जो मकरंद बसलाय तो मरंद आहे. आणि माझी आई लिटरली, म्हणजे ऑब्व्हियसली हृदयनाथ मंगेशकर बोलतायत तुमच्याबद्दल, पुढे तेवढंच थांबलं नाही, ते 12-15 मिनिटं माझ्याबद्दलच बोलत होते की काय कसं छान झालं काय. मला म्हणाले शेवटी जाता जाता ते म्हणाले की अभिजितला धन्यवाद, कारण मला मकरंद नावाचा एक नवीन मित्र होते. हे म्हणजे एपिटोम होतं ना. त्यानंतर बरेच वेगवेगळ्या मंडळी, म्हणजे खूप चांगल्या मंडळींकडून कवितेबद्दल दाद आले. आमचे चंद्रशेखर गोखले काका असू दे, कौशल इनामदार असू दे, किंवा बऱ्याच मोठ्या मोठ्या मंडळींनी फार आपले हे भीमराव पांचाळे असू दे. पण
ती जे होतं ना ते दैवी होतं सगळं. तर मंडळी, हा होता अगदी मनातलं पॉडकास्टचा पहिला एपिसोड. आजचा एपिसोड हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही विसरू नका. अशाच पुढील गप्पा रंगलेल्या आहेत, पण त्या आपण पाहणार आहोत अगदी मनातलं पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुमचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.